सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर योजना मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलेला 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेच्या अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतील 5 एकरची शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. सदर योजनेत लाभार्थ्याचे महिलाचे वयोगट 21 ते 60 वरून आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेच्या महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. व तसेच 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेचे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.